7 तारखेच्या मतदानाच्या नंतर 4 तारखेचा दिवस उजेडेपर्यंत डोक्यावरचे केस थोडेसे कमी झाले. माझे झाले, महेंद्र शेठचे पण कमी केले, हर्षल पटलाचे ठेवलेच नाहीत, महेश मोदियाला सुद्धा जरा थोडंसं सारखं इकडे तिकडे करत राहिलो, कारण ते दिवसच असे होते. तशा माझ्या आयुष्यातली ती 8वी 9वी निवडणूक असेल, पण कुठल्याही निवडणुकीमध्ये एवढं दीर्घ विचार करण्याची पाळी कधी आली नव्हती. पण दीपकची या निवडणुकीच्या निमित्ताने पाळी एवढ्यासाठी झाली की प्रचंड प्रमाणावरती अफवा पसरवण्याचं काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करण्यात आलं. उमेदवार होऊन घोषित झाल्यापासून मतदान होईपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाचा निकाल लागेपर्यंत स्वाभाविकपणाने ज्यावेळेला निवडणुका लढत असतात त्यावेळेला वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी भूमिका घेत असतं. काही ना काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचा असतो, काही ना काहीतरी प्रचार त्या ठिकाणी करायचा असतो, आणि त्याच्यामधून एका बाजूला लोकांच्यापर्यंत मतदारांच्यापर्यंत महायुती त्या ठिकाणी पोचत होती, आणि दुसऱ्या बाजूला अशापैचा अफवा पसरवण्यामध्ये सारे विरोधक त्या ठिकाणी दंग झालेले होते. पण महेश बरं झालं, अशा अफवा पसरल्यामुळे सगळेजण गाफील राहिले, आणि अफवा पसरल्याच्यामुळे तुमच्याने आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शासकता निर्माण झाली, ज्याचा उल्लेख गिरीजींनी सुद्धा या ठिकाणी केला की आपल्या तिन्ही पक्षाच्या 4-6 पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता थेट मतदारांच्यापर्यंत पोहोचला, मतदारांना भिडला, आणि 82,000चा अभूतपूर्व मताधिक्य आपण सर्वांनी त्या ठिकाणी. निवडणुका घोषित झाल्यापासून वेगवेगळ्या वातावरण जरूर त्या ठिकाणी होतं. भारतीय जनता पक्षाचा तो अधिकार होता की त्यांना या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी. महेंद्र शेठ बोलले, त्यांनी त्यांच्या भावना त्या कालावधीमध्ये व्यक्त केल्या, कधी भरत शेट्टी केल्या असतील. पण एक महायुती म्हणून ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतला, अमित भाईंची भेट घ्यायला ज्याला दिल्लीला गेलो त्यावेळेला देवेंद्रजी होते, बावनकुळे साहेब होते, अजितदादा होते, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते. एक मतदारसंघाचा ज्या वेळेला ते नक्की करत होते त्यावेळेला ज्यावेळेला रायगडचं नाव आलं त्यावेळेला उन्होंने बोला की आवश्यकता नाही चर्चा करणे की हे सुनील तटकरे लढेंगे वहाँ. मी का सांगतो की त्यांच्याही मनामध्ये एक विश्वास होता परापुढेचा, आणि अमित भाईंसारख्या नेत्याच्या मनामध्ये विश्वास एका झटक्यात निर्माण कधी होऊ शकत नाही. त्याला दीर्घकाळची पार्श्वभूमी, दीर्घकाळचं तुमचं योगदान त्या ठिकाणी राहावं लागत असतं. कारण मी आज पाहतोय की देशाच्या राजकारणामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये जे काय मोजके काय पहिल्या 5 राजकारण त्याच्यामध्ये अमित भाई त्या ठिकाणी आहेत. गुजरातचा केवळ नव्हे, विशिष्ट राज्यांचा नव्हे, तर देशातल्या प्रत्येक राज्याचा सखोलपणाने राजकीय अभ्यास असणारे एक नेते म्हणून अमित भाईंच्याकडे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाहतो. उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांचे आभार. उदयजी सामंत होते, रामनाथभाई होते, भरत शेठ होते, महेंद्र शेठ होते, योगेश कदम होते, शिवसेनेचे सगळे जिल्हा प्रमुख आणि सगळे पदाधिकारी त्या निमित्ताने होते. आणि पहिल्याच बैठकीमध्ये सर्वांनी सामुदायिक निर्णय घेतला की पूर्ण शक्तीनिशी शिवसेना माझ्या उमेदवाराच्या पाठीमागे लागेल. दुसऱ्या दिवशी देवेंद्रजीच्या पुढाकारातून बावनकुळे साहेबांची बैठक त्या ठिकाणी घेतली. रवींद्र चव्हाण साहेब होते, तिथे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते होते. रविशेठ पाटील असतील, हर्षिलदादा असतील, डॉक्टर विनय नातू असतील, केदार साठे असतील, गिरीजी असाल, महेश तुम्ही असाल, सगळेजण भारतीय जनता पक्षाचे पेणपासून ते गुहागरपर्यंतचे असलेले सगळ्याच विधानसभा मतदारसंघातले प्रमुख कार्यकर्ते होते. चर्चा झाली, चर्चा करणं आवश्यक आहेच, मनातल्या शंका कुशंका निर्माण बाजूला करणं आवश्यकच आहे. स्पष्टपणाने आपण त्या ठिकाणी चर्चा केली. पण त्या दिवशी मला अभिमान वाटतोय की भारतीय जनता पक्षाने सुद्धा मनापासून हा निर्धार जाहीर केला की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असताना जेवढं काम होईल तेवढं काम महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील तटकरेसाठी होईल, असा स्पष्टपणाचा निर्वाह त्या ठिकाणी. त्या निमित्ताने आपण अनुभवलं. निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला आपण सगळीकडे अर्ज भरला, अर्ज भरण्याच्या दिवशीच आपण शक्ती प्रदर्शन केलं. खरं तर मी म्हणत होतो की आपण मोजक्या लोकांना बोलूया आणि आपण जाऊन अर्ज भरूया. पण आमदारांनी आणि सर्वांनी आग्रह धरला. चव्हाण साहेबांनी, रवींद्र चव्हाण साहेबांनी मला सांगितलं की तटकरे साहेब नाही, अर्ज भरायचा तर पूर्ण ताकदीनिशी भरा. आणि त्याप्रमाणे आपण अतिशय भव्य दिव्य सभा त्या ठिकाणी घेतली आणि त्या माध्यमातून अर्ज त्या ठिकाणी भरला. हर्षल पाटलांच्यावरती जबाबदारी ज्यावेळेला सोपली निवडणूक प्रतिनिधी म्हणून, त्याला अनेकांना असं वाटलं की भलतंच काय करतोय सुनील तटकरे, कारण माणूस काँग्रेसचा मूळ, त्याला डायरेक्ट निवडणूक प्रतिनिधी केला म्हणजे उमेदवाराचे सगळे अधिकार. निवडणूक प्रतिनिधी याचा अर्थ गिरीजी उमेदवाराचे सगळे अधिकार, सगळ्या सह्या करण्यापासून, खर्चाच्या ज्याच्या रजिस्टरवरती करण्यापासून, पोलिंग एजंट, काउंटिंग एजंटवरती सह्या करण्याचे जे अधिकार उमेदवाराला असतात ते सगळे अधिकार निवडणूक प्रतिनिधीला त्या ठिकाणी असतात. एखाद्याने गडबड करायची ठरवली तर निवडणुकीचं काही होऊ शकतं. पण हर्षलवरती माझा विश्वास ठाम पद्धतीचा होता आणि तो त्यांनी उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी निभावला, आणि त्याच्यामुळे यश आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी मिळते. खरं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक वातावरण होतं, पण आपण एक दिवस अर्ज भरल्यापासून आशापर्यंत गेलो की आपण असं आलोच ना, आपण डिसेंडिंग ऑर्डरने गेलोच ना, असं बरोबरती जात गेलो. देवेंद्रजीची सभा 26 तारखेला पेणला झाली. तिथेच या मतदारसंघातला विजयाचा अर्थमॅटिकरित्या नव्हे तर प्रत्यक्षातला फील्डवरचा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झाला. विरोधकांनी विलाजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे नॅरेटिव्ह केलेले होते. देशभरामध्ये त्या संदर्भामध्ये वातावरण निर्माण केलं गेलं की संविधान 100% पुन्हा एकदा देशामध्ये 400चा नारा पार करणार म्हणून ज्याला भारतीय जनता पक्ष किंवा इंडिया घोषणा करत आहे त्याला 100% संविधान बदललं जाणार. देशभरातल्या आंबेडकरी चळवळीची श्रद्धा असणारा असतील, तमामचे आदिवासी बांधव असतील, प्रत्येकाच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा ती प्रकर्षाने इतक्या शंका खोलवर पद्धतीने जायल्याची खबरदारी इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली गेली की शेवटपर्यंत आपल्याला त्या लोकांच्या मनातून
धूर त्या ठिकाणी पूर्णपणे करता आला नाही. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या सरकारने सुद्धा अनेक वेळा सांगितलं की होय राम मंदिर अयोध्येमध्ये बांधलं गेलंय, पण अयोध्येमध्ये बाबरी मशिदीचं सुद्धा काम हेच पंतप्रधान या ठिकाणी असताना सुरू आहे. त्याच्यामुळे विनाकारण काहीतरी वेगळ्यापेक्षा अफवा पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाऊ नये. विलासजी तुम्ही म्हणालात, महेशजी बोलले, तुम्ही जे बोललात ते मला समजलं. तुम्हालाही माहिती आहे की माझ्या स्वभावाप्रमाणे मी याच्यावरती एक वाक्य पुढचं बोलणार नाही, पण ते समजलं. आपण संयमाची भूमिका एवढ्यासाठी नेहमी घेत असतो की अनेक वेळेला ज्या वेळेला अशा पैकी साशंकतेचं वातावरण निर्माण केलं जातं ते एवढ्यासाठी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला की माझ्याच मनामध्ये काही ना काहीतरी वेगळं निर्माण व्हावं, अस्तित्व निर्माण व्हावी, संयमापासून झटकन दूर जात काहीतरी वेगळ्या पैचं बोललं त्या ठिकाणी जावं. माझ्या आयुष्यात राजकीय टीकेला मी अनेक वेळेला सर्वाधिक सामोरं गेलो, पण मी कधी मनावरचा संयम मागून गेला. मोरब्याची सभा ज्यावेळेला राष्ट्रीय नेते पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये केली गेली, 4 तास सभा ती चालली मोरब्याला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब स्वतःला म्हणणारे फार पुरोगामी विचाराचे ते होते. सुषमाजी अंधारे होत्या. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय नेते जयंत पाटील साहेब तिथे होते. सभा 1 तास त्यांचं भाषण, आणि मी बघत होतो की पवारसाहेब बसलेत राष्ट्रीय नेते, पण 1 तासभर भाषण. आणि दुर्दैवाने त्या भाषणामध्ये सुद्धा अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक वेगळ्यापेक्षा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. कर्नाटकेमध्ये कशामध्ये यश मिळालं याच्यापैचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यामध्ये आला. तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यानंतर आपण काय बसलो त्याला आपण म्हटलं होतात, पण मी म्हटलं नाही, आपण थांबूया, बघूया, आपण जनतेपर्यंत पोचूया. आणि आपण योग्य पद्धतीची भूमिका त्याच्यातून त्या माध्यमातून घेतली गेली आणि त्याच्यातून एक अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळाले. काय विरोधकांनी मांडलेलं सरळ गणित होतं. अल्पसंख्याक समाजाची एवढी पूर्णपणाने मतं आहेत, दलित समाजाची एवढी मतं आहेत, आदिवासी बांधवांची एवढी मतं आहेत, गीतेसाहेब ज्या समाजाचे आहेत त्यांची एवढी मतं आहेत, आणि अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाची जवळपास 1.5-2 लाख मतं आहेत. त्यामुळे हिशोबामध्ये गीतेसाहेब कधी 5.5-6 लाखाच्या खाली आलेच नाही. 6 लाखाच्या पुढचंच, 2-2.5 लाखाच्या खाली विजयाचं मताधिक्यच राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. पण हे सगळे अंदाज फोल ठरवण्याचं काम इथे आणि समोर बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं आणि दाखवून दिलं की तुम्ही जे हवेत अंदाज बांधत होतात ते हवेतच त्या ठिकाणी. स्वाभाविकपणाने संबंध पत्रकार मुंबईपासून देशपासून सगळीकडेच प्रीपोलसाठी सगळेजण आपापली यंत्रणा लावत असतात. ज्यावेळेला 1 तारखेला 7वा टप्पा वाराणसीचा संपला तर संध्याकाळी 6 वाजता ओपिनियन पोल सुरू झाले. आणि गिरीजी जवळपास 6 पैकी 4 ते 5 महिन्यांनी सांगितलं की रायगडची सीट उभाठाला म्हणजे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मिळणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी नाहीच. आणि एक नॅरेटिव्ह सेट पहिल्यापासून त्या ठिकाणी केलं गेलं होतं की इतक्या पद्धतीची मतं त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळेच हे अशा पद्धतीने होऊ शकतं आहे. पण ते प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अलिबागच्या बाबतीमध्ये महेंद्र शेठ, मी का सतर्क होतो की जाणीवपूर्वक हे सांगण्यामध्ये आलं मुंबईशी सगळ्या पत्रकार मित्रांना की इतकी मोठी ताकद, कारण जयंत पाटलांनी पणच केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत पाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता कोणाला गप्प बसावं लागलं, जनतेने कोणाला गप्प बसवलं ते त्यांच्या जागेवरती राहू द्या, कारण काही टीका टिप्पणी करण्याचा आता दिवस त्या ठिकाणी असू शकत नाही. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनामध्ये एक असंच वातावरण तयार केलं गेलं होतं की अलिबागमध्ये मी पिछाडीवरतीच राहील. पण मला अभिमान वाटतो या गोष्टीचा अलिबागकरांचा, आणि मी आयुष्यात ऋण अलिबागकरांची विचारणार नाही. 2014 सालामध्ये सुद्धा मला जवळपास 19,000चं मताधिक्य होतं. 2019 सालामध्ये सुद्धा जवळपास 19,000चं मताधिक्य होतं. आणि यावेळेला 14 आणि 19ची बेरीज केली अलिबागकरांनी आणि महेंद्र देवींच्या नेतृत्वाखाली 29,000चं मताधिक्य. तुम्हा सर्वांची कष्ट आहे, तुम्हा सर्वांचे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, सर्वच कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या सुद्धा. आता तिकडे नका थांबू, भारत इथे या, हाच मार्ग चांगला आहे. पूर्णपणाची ताकद इतकी मतदारसंघामध्ये. मतमोजणीच्या दिवशी तुम्हाला खरं सांगतो, मी ज्यावेळेला 7:45 आत येतो, 7:45ला मी ज्यावेळेला आत गेलो त्याच्या आधीच गीतेसाहेब चालले होते. तोपर्यंत सुद्धा मी मगाशी पत्रकार मित्र सांगितलं, तोपर्यंत मुंबईमध्ये आपले काही पत्रकार आहेत, दिल्लीमध्ये आहेत. म्हटलं वाय यू आर गोइंग फॉर काउंटिंग. म्हटलं का नाही जाणार, मी तर माझ्या आयुष्यात एवढ्या निवडणुका 85 पासून लढलेल्या, प्रत्येक वेळेला मी मतमोजणीमध्ये जात असतो. 14ला पण होतो, ज्यावेळेला कमी अधिक झालं, 19लाही होतो. काय फारसं जाण्याची गरज नाही, तुम्हाला काय खाली मान घालूनच परत यायचं आहे, म्हणजे असेल ते असेल, पण मी जाणार. पण बघा कसं असतं की असंच, म्हणजे ही एक बाजू मी वरती बसलेला. ह्या बाजूला पहिला मतदारसंघ पेठ, मध्ये अलिबाग, पाठीमागे शिवर्धन, इकडं गुहागर, पलीकडे दापोली, त्याच्या खालच्या बाजूला महाड. माझ्या हातामध्ये मी फक्त गिरीजी एकच कागद ठेवला होता 2019च्या पहिल्या राऊंड सहीचा, आणि माझ्या हातामध्ये एक दुसरा कागद होता शिवधन मतदारसंघातल्या पहिल्या फेरीचा. एकच कागद. माझ्या पहिल्या फेरीमध्ये मला 2019ला पडलेली मतं तेवढाच एक कागद, बाकी मी कागद हातात ठेवलाच नाही. कारण मला फक्त बघायचं होतं की ट्रेंड काय. आणि ज्याला पहिली फेरी रोहायतली आली त्याला जिथे मला 2019ला मताधिक्य होतं तिथं मी तेवढंच मताधिक्य गीतेनं मिळालं. पण जेवढं माझ्यावरती मताधिक्य गीतेनं बसलं होतं तेवढंच मला मताधिक्य तिथे मिळालं. आणि पहिल्याच राऊंडला ज्या वेळेला रोहायच्या पेट्यांमध्ये मी 2000च्या आसपास मताधिक्याने पुढे गेलो, त्यावेळेला तर मी मायनस होतो 19ला निवडून आलो तरीसुद्धा. त्यावेळेला लक्षात आलं की ट्रेन आपल्या बाजूने. शिवधन पलीकडे होतं, मध्ये अलिबाग आणि पुढं पेण. पण असं सारखं झालं. पेणवाले पण असंच करायचे, अलिबागवाले असं करायचे.
आणि तो तुमचा निरीक्षक दुनियाभर फिरत होता. आणि ह्यांना हर्षल पाटलांना मी वरती बसूनच दिलं नाही. निवडणूक प्रतिनिधी व्यासपीठावरती बसतात. यांना म्हटलं बिलकुल बसायचं नाही, मी सांगतो तेवढं फक्त आणायचं जागेवरती जाऊन. ते आपलं असे हलत डुलत त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जात यायचे, पण लांबूनच मला खुणवायचे की नाही ठीक आहे. आणि ज्या वेळेला पहिल्या फेरीचे अलिबागचे आकडे आले, कारण मी यांना सारखं झोपून दिलंच नाही, आणि मी पहिल्या फेरीचे कुठले कुठले रेबसपासून आहेत ते त्यांना विचारत आलो. मी म्हटलं काय होणार नक्की सांगा मला. ते म्हणाले नाही साहेब याच्यामध्ये एवढं मिळेल. ते मग अशी 35-35 बोलले ते तसं नाही. ते म्हणाले 22च्या खाली येणार नाही, 22च्या खाली आलं तर मी आमदारच नाही, एवढं त्यांनी सांगितलं. 22 म्हणजे 2/3 झालं. त्यांनी 39 तुम्ही सगळ्यांनी दिलं. ते अलिबागचा विशेष वैशिष्ट्य या ठिकाणी आम्ही त्यांनी पाहिलं. मतदारांना गृहीत धरायचं कोण काम करतं ते आपल्याला लक्षात आलं. मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस संपलेत आणि अलिबागमध्ये तर 100% संपलेत. याच्यात कोणाच्या मनामध्ये शंकाच करा. हा मतदार माझा, हा माझा, हाच माझा, हा परंपरागतच आहे. हे यावेळेला अलिबागकरांनी अशा पद्धतीने दाखवून दिलं की अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा विक्रमी मताधिक्य मिळालं, मुरुडलाही मिळालं, रोहा तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळालं. एक साचेबद्ध पद्धतीने. खरं आहे की माझ्या सभा नाही झाल्यामुळे मला सारखं वाटायचं की का सभा नाहीत. घेतल्या पण शेवटी आपण अलिबागला घेतली, थळला घेतली. यांच्याकडे त्यावेळेला रात्री मग उशिरा गेलो. या गोंधळींचा वाढदिवस म्हणून पहिला तिथे अडचणी किती ना उमेदवाराला, पहिलं तिकडंच गेलं पाहिजे. बरं भोपींच्याकडे जायच्या आधी दुसरा ग्रुप त्यांच्याकडे पण पहिलं भेटलं पाहिजे. हे सगळं त्याला काय इलाज आहे ना, उमेदवाराला जे सांगतील ते सगळं करायला पाहिजे. तरी अजून ते सुनील आप्पाच्या घरी पण रात्री उशिरा गेलो. पण रात्री गोंधळींच्या वाढदिवसाला गेलो. त्यांच्या वाढदिवसाचे फटाके लावले ते, पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी रात्री सांगितलं की साहेब काळजी करू नका. सांगितलं ना मी, तेच सांगते टेन्शन घेऊ नका. शहरामध्ये ज्यावेळेला भेटायला गेलो आपल्याकडे त्यावेळेला तुम्ही सांगितलं की नाही यावेळेला वेचून अलिबाग शहरामध्ये सुद्धा काम होईल. बरोबर इथं शहरामध्ये जवळपास बरोबर 5-10 मताचा इकडे तिकडे काय फरक असेल, शहरामध्ये सुद्धा आपण बरोबरीमध्ये राहिलो. आणि मला राजा केणीचे विशेष अभिनंदन करायचं आहे की ज्या मतदारसंघामध्ये कोणाची तरी मक्तेदारी होती असं सांगत होते, त्या मतदारसंघामध्ये ती मक्तेदारी मोडून काढली आणि 1500चा मताधिक्य त्या ठिकाणी. अरे करता एकदा जिद्दीने कामाला लागल्यानंतर कशा पद्धतीने जनमानसामध्ये होतं. म्हणजे जे तुम्ही आहात आता आपले छोटम शेट्टी आलेत ते असेच जाता येतात म्हणजे येत नाही, बाकी ठाम आहे. त्यांनी काम चांगलं केलं. मी जे केलं ते केलं म्हणून मी त्यांचं कौतुकच करतो. ऐका तुम्ही बिलकुल काय समजू नका. हा बिलकुल नाही. ते लग्नामुळे 3 तारखेपर्यंत व्यस्त राहिले. त्याच्यानंतर ती सभा झाली. नंतर सुद्धा त्यांनी मला सांगितलं फोन करून, साहेब मी मजबूत काम केलं आहे, तुम्हाला इतकं मताधिक्य देणार म्हणजे देणार. आणि त्याप्रमाणे मिळालं. त्याच्यात काही अजिबात काही फरक आठवत काय कारण कार्यकर्ता सचोटीने ज्याला कामाला लागतो त्यावेळेला त्याच्यापैकी यश त्या ठिकाणी मिळत राहतं. आणि खरं आहे की मतमोडीच्या प्रत्येक फेरीत अलिबाग ज्या पद्धतीने मताधिक्य देत गेलं, कारण तिकडे दापोली, गुहागर आणि आदामादामा थोडंसं महाड एक 7व्या-8व्या राऊंडच्या नंतर, पण अलिबागने एखादी फेरी सोडली, एखादीच फक्त एखादी फेरी असेल तर उरलेल्या सगळ्या 27 फेऱ्यांच्या मध्ये का 26 फेऱ्यामध्ये माझ्या अलिबागच्या मतदारसंघाने मला मताधिक्य दिल्याचा अभिमान मला या ठिकाणी वाटतो. गिरीशजी काही नाही, त्या दिवशी नाही, आजही नाही, उद्याही नाही, भविष्यामध्ये कधी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना एकत्रितपणाने आजही काम करतायत. उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा आपण त्याच ताकदीने काम करत राहू, याच्या शंकाच काही कारण नाही. पण एकच आमदार सांगतो, विधानसभापुरती थांबायचं नाही. या अलिबागच्या शिवतीर्थावरती आपल्या महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसायचा नाही हा निर्धार करूनच आपल्याला त्या ठिकाणी कामाला लागेल. लोकसभेची निवडणूक ही सुरुवात आहे, विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा आहे. पण सर्वात आपल्या आयुष्यातली जिगर शेवटची असेल ती की अलिबागच्या शिवतीर्थावरती महायुतीचा झेंडा फडकवायचा. या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कामाला लागूया. एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही बर्मावर बोट ठेवलं त्यांच्या, मला नाही. आता त्यांनी बोट ठेवायचं का दगड ठेवायचा तो त्यांनी ठरवायचं. नाही मी नाही मोकळा झालो, मी त्यांच्यावरती ठेवलंय. मी त्यांना एवढंच सांगितलं की त्यांनी हो म्हणायचं आणि मी पुढे जायचं, बाकी विषय नाही. काय शेवटी काय आपल्याला शेवटी आपल्या विचाराच्या माध्यमातून ज्यावेळेला वैचारिक लढाई लढत असतो त्याला त्या वैचारिक लढाईमध्ये कुठल्याही पद्धतीची कमतरता होणी भासणार नाही याची खबरदारी आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ. महायुती म्हणूनच आम्ही दिल्लीमध्ये बसलो. परवा निवडणुकीचे निकाल लागले. 5:30 वाजता मला सर्टिफिकेट घ्यायच्या आधीच अजितदादांचा फोन आला. 12मध्ये आम्ही हरलेलो होतो. पण मी त्यांना म्हटलं की माझ्या विजयाचा आनंद मी दादा घेऊ शकत नाही. ते म्हणाले सुनील काय नाही, तुमचे मनापासून अभिनंदन, पण उद्या पंतप्रधानाने दिल्लीमध्ये NDAची बैठक बोलवली आहे, कसंही करून उद्या दिल्लीला पोचा. तुम्ही त्यावेळेला मला छोटा हात आला होता आणि अनिकेतनी फोन दिला. मी म्हटलं दादा तुम्हाला भेटल्याशिवाय मी दिल्लीला जाणार नाही. तर मी रात्री 12-1 वाजता घरी पोहोचलो, सकाळी 6ला निघालो, अजितदादांना भेटलो आणि दिल्लीत गेलो. आणि दिल्लीमध्ये पंतप्रधानाचे निवासस्थानी नवीन या मनमोहन सिंगांच्या निवासस्थानी एकदा गेलो, पण इथे जाण्याचं कधी कारण आलंच नाही. गेलो, अमित भाई नड्डा साहेब आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. वेळेवर 4 वाजता पंतप्रधान महोदय आले, नितीश कुमारजी होते, चंद्रबाबू नायडू होते, सगळे घटक पक्षाचे. मला या गोष्टीचा गिरीचा अभिमान आहे. 21 नेते देशातले होते, त्याच्यात तुमचा सुनील तटकरे होता, हे मला त्या ठिकाणी अभिमान. नुसतंच नाही, पुढचं महत्त्वाचं आहे. सगळं झालं, सगळ्यांनी सांगितलं, नितीश कुमारनी सांगितलं, चंद्रबाबू सांगितलं, शिंदेसाहेब म्हणाले
उशीरच लावायचं नाही, उद्या परवा शपथ झाली पाहिजे. स्पष्टपणाचा 294चं कौल आहे. कोणी काय म्हणतात कौल नसताना कसं सर्वाधिक जागा 240 भारतीय जनता पक्षाने जिंकल्या, 99 काँग्रेसला 3 आकडा नाही काढताना. एनडीए 294 जागेवरती त्या ठिकाणी पोहोचलं, 17 अपक्ष त्या ठिकाणी आहे. तुमचा अधिकार त्या ठिकाणी पोहोचत नाही. स्पष्टपणाचं बहुमत ज्या घटनेचा हे उल्लेख करतात त्या घटनेमध्ये स्पष्टपणाचं दिलेलं आहे की 50%पेक्षा एक म्हणजे 273, तिथं 294. स्पष्टपणाचा कौल देशातल्या जनतेने मोदी साहेबांच्या बाजूने त्या ठिकाणी दिला होता. कारण विरोधकांनी निवडणूक कोणाच्या नावाने लढली नव्हती, आम्ही निवडणूक लढली नरेंद्र मोदींच्या नावाने लढली, हे सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगतो. राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो. बैठक संपली. 7 तारखेला पुन्हा एकदा सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सगळ्या खासदारांची बैठक बोलायची असा निर्णय झाला आणि मग फोटो सेशन झालं. फोटो तर झालेच. मग पक्षाच्या वतीने मी आणि प्रफुल्लभाई भेटलो. आम्ही पक्षाचं पत्रही दाखवलं. त्यांनी वाचण्यापेक्षा सुनीलजी बहुत अच्छा क्या. मला या गोष्टीचं खरंच अभिमान आहे. माणसं मोठी का आहेत आणि देशाचे नेते जगाचे नेते कसे आहेत. तसं माझं नाव थेट माहिती असं काही कारण नाही, पण म्हणाले सुनीलजी बहुत अच्छा क्या. आणि हा जो हातात ठरला तो शेवटपर्यंत सोडलाच नाही. आणि दुसरं विचारलं बेटी कैसी आहे. अशा वाटलं बेटी कैसी आहे म्हणजे माझी मुलगी पंतप्रधानांना माणसं का कशी मोठी असू शकतात का. म्हणजे ठीक आहे मी पण गेले 40 वर्ष राजकारण करतो, पण कसं माणसाचं मोठेपण आणि मनाचं मोठेपण. आणि आश्चर्य वाटेल ती सगळं फोटो सेशन संपलं, हॉल संपला आणि हॉलच्या बाहेर तिथे चहा पाण्याची व्यवस्था होती. तिथे मोदी साहेब थांबले शेवटपर्यंत. सगळेजण चंद्राबाबू नितीश कुमारचे प्रत्येकजण चहा घेत होतं. शपथ सांगतो माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. अनिकेत मोदीजींनी हाक मारली, सुनील काहीतरी घ्या. शपथ सांगतो मराठीत बोलले काहीतरी घ्या. माझ्या अंगावरती रोमांच आहेत आताही. देशाचा पंतप्रधान आपल्याला नाव हा घेऊन काहीतरी घ्या आपल्या मराठी मातृभाषेत सांगतात. माझ्या आयुष्यात याच्यापेक्षा त्या सर्टिफिकेटपेक्षा दुसरं काही नाही ते आहे. आणि मग ती झाल्याच्यानंतर मुख्यमंत्री मी आणि प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान आम्ही एका टेबलावरती उभे आहात. बघा तोही फोटो बघितला असेल. मग महाराष्ट्रातलं सगळं विचारलं काय करायला पाहिजे, कांद्याचं कसं करायचं, सोयाबीनचं काय करायचं, कापसाचं काय करायचं, हे नॅरेटिव्ह सेट झाले कसं काय करायचं. बघा सेंट्रल हॉलमध्ये मिटिंग झाली, त्याला अख्खा देश जमात आला होता. संविधान ठेवलं होतं. पंतप्रधान महोदयांनी संविधान हातात घेतलं, डोक्याला लावलं आणि माता त्या संविधानावरती टेकला. त्यांच्याबद्दल बोललं गेलं ते संविधान बदलणार आहे. अरे या देशाला नाईक साहेब 75 वर्ष संविधानाला पूर्ण होतील. कारण 1950 साली देशाने संविधान स्वीकारलं, रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणून देशाला पण घोषित केलं, प्रजासत्ताक म्हणून 1950 साली. 2025ला 75 वर्ष पूर्ण होतील. मोदीजींनी सांगितलं की 2075 अमृत महोत्सव संविधान वर्ष देशात आणि जगात आपल्याला साजरा करायचं आहे. याच्यापेक्षा अजून संविधानाच्या वतीवर त्यांनी काय बोललं पाहिजे. पण एक जाणीवपूर्वक बदनामी करत अनेक घटकांच्या आव्हानामध्ये असुरक्षितचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. ते समीकरण आपल्या मतदारसंघामध्ये लावण्याची भूमिका घेतली गेली आणि त्याच्यातून एक शेवटच्या मतमोडीच्या दिवसापर्यंत 3ऱ्या-4थ्या फेरीपर्यंत तीच राहिली. बरं अनेक ठिकाणी काय झालं बघा, म्हणजे 50,000च्या पेक्षा जास्ती मताधिक्य झालं तरीसुद्धा बसून राहिली काही माणसं. कारण काही मतदारसंघात 55,000चं मताधिक्य मोडून काढून काही माणसं विजय झाली. पण मला महेंद्र शेठ खात्री होती, कारण 17, 18व्या, 20व्या, 22व्या फेरीच्या नंतर अलिबागमधली कुठली गावं येणार आहेत, पेणमधली कुठली आहेत, शिवाधरमधली कुठली आहेत, भाडमधली कुठली आहेत. कारण काही ना करता मतं मिळत गेल्यामुळे अभ्यास नाही, पण मला तर अभ्यास नक्कीच आहे की 17व्या फेरीत कुठली गावं, 18व्या फेरीत कुठली. काही म्हटलं हो आता हे 50च्या खाली इथं नाही, तो महिना होता तिकडे बेरदा मारत. परत सगळी मतमोजणी संपायच्या आत त्यांनी मला सांगितलं साहेब आपण 82,000 आलो. मी म्हटलं हा वेळा फक्त याच बाजूचं मोजतोय का काय, इकडं मायनस आहे. पण त्याचा आकडा शेवटी ज्या वेळेला अधिकृत लक्षात आला त्याला सांगितलं की नाही या पोरांनी बरोबर बेरीज मारली. क्षणभर मलाही वाटलं नाही. हे का सांगतो मी, हे सगळे अनुभव असतात. पण हे अनुभव जरी मी त्याचा साक्षीदार असलो तरी तुमच्यामुळे मला अनुभव घ्यायला मिळाले, ते तुमचे मानावे तेवढे आभार त्या ठिकाणी कमी आहे. याच पद्धतीने आपण पुढे काम करूया. राजकारण आहेच. महायुतीला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला समोर जायचं आहेच. 2 दिवस मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही दीर्घकाळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणाने समोर जात असतानाच आत्ता जेवढं बहुमत आहे महायुतीकडे राज्यात, तेवढ्या बहुमताने राज्यामध्ये यायचंच, या पद्धतीने आता कामाची सुरुवात त्या ठिकाणी. अलिबाग मतदारसंघ आहे, जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे. कालच आमदारांच्या आग्रह खातर अजितदादांनी 12 तासाच्या आत बैठक लावली. ते परवा संध्याकाळी मला भेटले, ते हर्षल आणि सगळेजण. आणि त्या दिवशी संध्याकाळी सांगितलं आणि काल बैठक झाली उमटे धरणाची. कोणी काय काम केलं असेल, कोणी त्याचा आणखीन काय डांगोरा पिटला असेल, त्यांना त्यांच्याकडे पिटू द्या. काल बैठक झाली आणि राज्याच्या इतिहासात महेंद्र शेठ सांगतो तुमच्या मागणीनुसार आणि अलिबागकरांच्या मागणीनुसार राज्याच्या इतिहासात पहिल्या प्रथमच बजेटमधून एखाद्या MI टँकसाठी आणि पाणीपुरवठा करणाऱ्या धरणासाठी थेट बजेटमधून उमट्याच्या नावाने तरतूद केली जाणार आहे. हे ठिकाणी या ठिकाणी सांगितलं काल तुम्हाला दादानी की माझ्याकडे प्रस्ताव बुधवार पण तुम्ही होतात, गोंदी साहेब, दीपकजी तुम्ही होतात, 100% दिलं जाईल. सामरकुंड धरण दादाने लगेच फोन लावला, दिल्लीत 20 तारखेला आहे. मी यादवजी आहेत, भूपेंद्र यादव, त्यांच्याकडे खातं आहे. फॉरेस्टची शेवटची बैठक आहे, नाही झालं तर काय करायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे. पण सामरकुंड धरणाचा सुद्धा शुभारंभ
सगळ्या नेत्यांच्या हस्ते त्या ठिकाणी लवकरात लवकर होईल. रेवसच्या पुलाचं सुद्धा होईल, रेवस रेड्डीच्या कामाचं सुद्धा त्या ठिकाणी होईल. अलिबाग मार्गे, बेलकडे मार्गे हे रामराजला सगळे जाताना त्रास होतो, तो त्यांचा त्रास एकदा कमी करण्यासाठी त्याही रस्त्याचं काम ताबडतोब सुरू त्या ठिकाणी होईल. आणि मग बाकीचे रेल्वे आणि इतर जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण लक्ष घालू. जिल्हा परिषदच्या इमारतीबरोबरच आज आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची इमारत आहे. दादांनी दोन्ही बाबतीमध्ये आम्हाला काल शब्द दिला आहे, फक्त अंदाजपत्रकासहित माझ्याकडे येऊ द्या प्रमाण, मी तुम्हाला 27 तारखेच्या बरोबर आनंतर सगळेचे सगळे पैसे मी तुम्हाला देतो. म्हणजे इमारतीचे 88 कोटी लागतात आणि 60-65 कोटी रुपये आपल्या जिल्हा रुग्णालयासाठी लागतात. जिल्हा परिषदेचे 88 लागतात, जिल्हा रुग्णालयाला काहीतरी तेवढेच आसपास लागतात. जेवढा निधी मागितला जाईल तेवढा देण्याचा शब्द खाल आम्ही त्या ठिकाणी दिला. हा शब्द एवढ्यासाठी दिला, या मतदारसंघाने अभूतपूर्व जे मताधिक्य मिळवून दिलं त्या प्रेमापोटी त्याचा आदर करण्यासाठी द्यावी. कामाच्या बाबतीमध्ये आपण निर्धास्त राहा. आपल्याला याच पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये काम त्या ठिकाणी करायचं आहे. आणि निर्व्यातपणाने मी तुम्हाला गिरीजी सांगतो, मी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडून आलो आहे, पण मी महायुतीचा खासदार म्हणून निवडून आलो आहे. तो शेवटपर्यंत त्या पद्धतीने काम राहील याच्यात शंका नाही काय. पण कसलेही कुरबूर कुजबूज कधी नाही माझ्या मनात. कुणी सार्वजनिक व्यक्तिगत आपापल्या परिसरांतील आपापल्या वार्डांतील एखादं काम असेल जरूर त्या ठिकाणी सांगा. आणि यापुढे ज्या वेळेला मी अलिबागला कुठल्याही कामासाठी येईन त्यावेळेला आमदार मी तुम्हाला सांगून ठेवतो, हर्षल पाटलांना विशेष करून माझा दौरा आपल्या सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांना अगोदरच कळवा, जेणेकरून त्यांना ज्या वेळेला आणि 1 तास असा ठेवीन मी फक्त त्यांना भेटण्यासाठी. शासकीय कामकाजाखेरीज शेवटी खासदार भेटणं किंवा खासदारांनी त्यांच्याकडे मांडणं हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. अजिबात महेश त्याच्यात फरक नाही. मापात पापणे आणि हिशोबात खोट नाही. अलिबागकरांनी इतकं भरभरून दिलं माप माझ्या पदरात, आता ते परत देण्याचं काम माझं आहे, ते मी प्रामाणिकपणे निभावीन. एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू शकतो. विधानसभेचे असो, कुठल्याही निवडणुका असतील, विकासाच्या कामाच्या वृत्तीमध्ये असेल, आज आरसेपचा प्रश्न आहे. अमित भाईंनी त्या दिवशी शब्द दिला, मी अलिबागच्या सभेत बोललो रात्री 3 वाजता. आता ते खातं मला स्वतः नड्डाजींकडे आलं आहे, तर जाईन. आता 24 तारखेला विधी अधिवेशन सुरू होत आहे, माझी शपथ 25 तारखेला होईल. मग आपल्याला विनंती आहे की ज्यांना शक्य असेल त्या दिवशी खासदार म्हणून शपथ ते सांगतोय हां ती त्या दिवशी होईल. बाकीचं पुढचं जे तुमच्या मनातलं ते आपण पुढे बघू. आज माझ्यासमोर एकच महाराष्ट्राची विधानसभा पुन्हा एकदा महायुतीच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावरती निवडून आणणं याच गोष्टीला प्राधान्य. बाकी ज्या वेळेला इथे असेल त्या दिवशी होईल, काय त्याची काळजी असं काही कारण नाही. पण आपण सगळेजण सामुदायिकरित्या एकदा तुम्ही बोलात म्हणजे काय ब्रह्मरुद्धांनी आशीर्वाद दिला का तो कमी पडू शकत होता. वहिनी असल्या मी थोडा संयमी आहे तुम्हाला माहिती आहे, आणि 40 वर्षामध्ये संयमाने वागलो त्याचं फळ आहे ना. तर काय आता हे काय तसं शक्य होतं काय सांगा मला. हां एखादा करू करू यस 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 जोर धरायचा आपल्याला पहिला विधानसभेला जिल्हा परिषदेला, तोपर्यंत तो जोर धरतो बरोबर. कधी कुठलं काय करायचं सॉरी ते काय कधी कमतरता राहणार नाही. पुन्हा एकदा अलिबागकरच्या सर्व कार्यकर्त्यांचे व्यासपीठावरती बसलेल्या नेत्यांचे आहेच, पण समोर बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी बूथ पातळीवरती, ग्रामपंचायतीच्या स्तरावरती, पंचायत समितीच्या स्तरावरती, जिल्हा परिषदेच्या स्तरावरती काम करणारा प्रत्येक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी युतीच्या जे अभूतपूर्व असं काम केलं त्या संदर्भात ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द भांडारातल्या शब्द अपुरे आहेत. इतकं प्रचंड पैचं काम केलं. आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण निकाल बघत होतो टी व्हीवरती त्यावेळेला पहिल्या 4-5 फेरा मी आघाडीवर असताना सुद्धा काहींनी चॅनलनी मला बादच ठरवला होता म्हणून मी पिछाडीवरती आहे असंच दाखवलं दाखवलंच का त्यांनी भाकीत केलं तर मी पडणार आहे. पण आपण पहिल्या फेरीपासून जे आघाडीवरती गेलो ते कुठं आपण थांबलोच नाही, पण तरी पण दाखवलं गेलं. तुम्हाला कोणाला दोष देत आहे, कारण तुम्ही सगळेजण बाहेर होतात आणि तुमच्याकडे लगेच माहिती मिळत होती की कुठे काय चाललं ते. पण ठीक आहे, हेही अनुभव घ्यायला लागत असतात. पण या सगळ्या अनुभवातून एक अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पदरात पडलं. चौलकरांनी कमाल केली. जसं मगाशी मी राजाभाऊ खिणीचं हे केलं, कोणतरी मला म्हणालं की आंबेपूर पेजारीला सुद्धा बऱ्यापैकी मतदान आहे. हा पण चांगले आहेत ना ते. हा म्हणजे असं मी काय नावं घेतली की आता मक्तेदारी असणारी मतपेठ आहेत. आशिवरे पट्ट्यात आता आमच्या हाती सगळ्यांनी म्हणजे काय काम केलं ते अभूतपूर्व यशाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. उद्याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अधिकाधिक झुक्त माप देत अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्याचं मुख्यालय अतिशय योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून रोजगाराची नवीन साधनं, सागरी महामार्ग, रेवर्स रेड्डीचा असेल, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल, वसई विरार अलिबाग मल्टी मॉडल कॅरिडॉर असेल, अन्य काय असतील उद्योग की ज्याच्यातून प्रदूषणाची हानी न होता रोजगाराची वेगवेगळी संधी उपलब्ध करून दिली जातील, अशा पैच्या कामाला निश्चितपणे त्या ठिकाणी वेग दिला जाईल. भारत सरकारकडचे असलेले अनेक योजना, विशेष करून माझ्या सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, तिन्ही पक्षाच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत. महिलांच्यासाठी इतक्या योजना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतल्या गेल्यात की त्या योजनांची अंमलबजावणी करायचं आपण ठरवलं. आणि राज्याच्या महायुतीचं ज्यावेळेला बजेट मांडलं जाईल त्यावेळेला सुद्धा तुम्ही अनुभवाल मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझ्या महिलांच्यासाठी अशापैकी योजना असेल. कारण तिथे मामाजी म्हणतात शिवराज सिंग चव्हाण 9 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. 9 लाख म्हणजे काय कुठल्या बूथवरती काय राहिलं नाही शिल्लक असं दिसतंय.
त्यांच्याकडे कृषी खातं दिलं गेलं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता असणारे दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ते नेते आहेत. त्यामुळे त्या सगळ्या अनुभवाचा फायदा नक्की त्या ठिकाणी मिळेल. पण कालबद्ध पद्धतीने भारत सरकारच्या MSCB अंतर्गतच्या योजना आणि आता राज्य सरकार आदिती त्या खात्याचे मंत्री आहेत, ते राबवण्यासाठी सुद्धा मी अलिबागला येणार, राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलवणार. तुम्ही सगळ्या महिला प्रतिनिधी माझ्या महायुतीच्या सगळ्या त्यांना त्याच्यात सोबत करणार, त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट करणार आणि समर्थपणाने त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी दिलेली ज्या काही योजना असतील, नमो नारी शक्ती अभियान किंवा मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान, याच्या अंमलबजावणीचं काम अगदी ताबडतोब आपण त्या ठिकाणी सुरू करूया. ते कामामध्ये यश मिळणं काय हे मी बोलतोय. माझा एक असा मतदारसंघ आहे भाऊ की ज्या मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्ती आहे. 50% जास्ती आहे. आणि आता मला मिळालेली मतं सुद्धा 51% आहेत. त्या दिवशी कोणतरी टक्केवारी करत होतं, ते माझ्या बाजूला बसलेले ॲडव्होकेट उपाध्याय ना, उमेदवार नेहमी भरतात ते, आपचे का कोण मला माहीत नाही, पण ते मात्र मला प्रत्येक फेरीनुसार मला किती टक्के मतं पडलीत, किती टक्के म्हणजे 51% का 49 अशी सगळं ते सारखं सांगत होते, कारण माझ्या बाजूलाच ते बसलेले होते. तर गमतीचा भाग त्याच्यातला सोडा, पण इतक्या टक्के लोकांचं मतदानांचा विश्वास ज्याला मिळतो तो महायुती म्हणून मिळतो. घटक पक्षांनी सर्वांनी म्हणून प्रामाणिकपणाने जे काही काम केलं, सुरुवातीला जे काही सावट निर्माण झालं होतं ते पूर्णपणाने बाजूला सारत ज्या ताकदीने सगळेजण तुम्ही पाठीमागे उभा राहिलात. अलिबागची सुद्धा शेवटची सभा आपली जरी मोजकी झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर झाली. आपण रात्रीचं शेवटचं जे काही मी भाषण त्या ठिकाणी केलं, एक वैचारिक भूमिका आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय पद्धतीने देशामध्ये एका व्यक्तीला नजरेसमोर ठेवत एक वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे, त्याचं उत्तरदायित्व घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आहोत. आणि मला आनंद आहे आणि अभिमान या गोष्टीचा आहे. त्या 294मध्ये मी एक आहे याचा मला अभिमान नक्की त्या ठिकाणी महत्त्व आहे. त्या भूमिकेतून आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये काम करूया.